इयत्ता 5वी पाठ 2 बंडूची इजार. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवणाच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडूमामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे इजार जरा लांब झालीये, चांगली 4 बोटं लांब झाली. आता पुन्हा धोंडूमामाकडे जायचं म्हणजे? अगं, इजार जरा 4 बोटं कमी करून टाकं घालतीस का? सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. सुबे, इजार जरा 4 बोटं कापून टाकं घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. आई, इजार जरा 4 बोटं कापून टाकं घालतीस का? ठेव तिकडं तुझी इजार, इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. बंडू हिरमसला होऊन शेताकडे गेला. सकाळीच इजार दुरुस्त कराय पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये. बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. उगा खेकासले पोरावर, एवढा राबतोय पोरगा. बंडूची आई इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजारीचे पाय 4 बोटं कापतो व टाके घालतो. सगळेच जण आश्चर्याने पाहतात. मी इजार 4 बोटं कापली, मी पण. अगं बाया, मी पण 4 बोटं कापली, आणि मी पण. चौघेही खळखळून हसायला लागतात. स्वाध्याय. चर्चा करून उत्तरे लिहा. बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे मार्ग सुचवा. उत्तर आहे, खालच्या बाजूची प्लेट उसवून पुन्हा ती कमी रुंदीची करून इजारीची लांबी वाढवता आली असती. त्याचबरोबर इजारीच्या रंगाचा कपडा घेऊन पुन्हा जोडून इजारीची लांबी वाढवता आली असती. या व्यतिरिक्त तुम्हाला माहीत असतील ते मार्ग तुम्ही कमेंटमध्ये सुचवा. प्रश्न 2. इजारीची चड्डी झाली, यात चूक कोणाची? उत्तर आहे, इजारीची चड्डी झाली यात तसं पाहिलं तर चूक सर्वांचीच आहे, परंतु यातील मुख्य चूक ही बंडूच्या बायकोने केली आहे. कारण तिने सर्वात अगोदर इजार कापली. तिने बंडूच्या बहिणीला, आईला व बंडूलाही सांगायला हवे होते. बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले म्हणजे पाय असणारे इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही. पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात. त्यांची नावे सांगा. उत्तर आहे, बाटलीचे तोंड, बटाट्याचा डोळा, चपलीचा अंगठा, कपाचा कान, पेनाची जीभ, सुईचे नाक, टेबलाचा खुर्चीचा पाय, कंगव्याचे दात, नदीचे पोट, नारळाचा डोळा, तव्याची पाठ, आंब्याच्या कुईचे केस, चरवेचा गळा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला माहीत असतील अशी निर्जीव वस्तूंना दिलेली अवयवांची नावे तर ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न 2. खालील वाक्यामध्ये कंसातील शब्दापैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्याचा अर्थ लिहा. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे, या वाक्यात कंसातला शब्द भरायचा आहे रिकाम्या जागेत आणि त्या वाक्याचा पुन्हा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. कंसात दिलेले शब्द आहेत कान, नाक, पाय, हात, डोळा, केस,
पाठ, पोट, गळा आणि तोंड. यामध्ये पहिला प्रश्न आहे, चुलीच्या तव्याची टिंबटिंब काळीभोर झाली होती. या रिकाम्या जागी शब्द येणारा पाठ आणि वाक्याचा अर्थ असा असेल की तव्याची पाठ म्हणजे खालची बाजू काळीभोर झाली होती. दुसरा प्रश्न आहे, कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. कपाला कान नसतो. कान म्हणजेच कप हाताने पकडण्यासाठी असलेली कडी. पुढचा प्रश्न आहे, हा नारळ नासका निघणार. नारळाचा टिंबटिंब बघून धनव्वा म्हणाली. रिकाम्या जागी शब्द येणार डोळा. डोळा म्हणजे जे आपल्या डोळ्यासारखे नारळावर जे चिन्ह असते ती खोबण. पुढचा प्रश्न आहे, मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे टिंबटिंब फुगले होते. रिकाम्या जागी शब्द येणार पोट. पोट म्हणजेच नदीचे पात्र. पुढचा प्रश्न आहे, कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. रिकाम्या जागेचा शब्द आहे तोंड. तोंड म्हणजे बाटलीचे बूच. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या टिंबटिंबपर्यंत आले. रिकाम्या जागी येणारा शब्द आहे गळा. गळा म्हणजे काय? तोंडाजवळची जागा. गंजाच्या तोंडाजवळची जागा तिला गळा असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, सुईच्या नाकात दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली. रिकाम्या जागी आलेला शब्द आहे नाक. सुईचे नाक म्हणजे काय? जिथं ज्या सुईच्या छिद्रातून आपण दोरा ओवतो तो भाग. आंब्याच्या कोयीचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला. इथे रिकाम्या जागी आलेला शब्द आहे कोय. आणि कोय म्हणजेच कोयवर असलेले केस म्हणजेच तंतू. आपले शेकडो टिंबटिंब पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते. रिकाम्या जागी शब्द येतो इथं हात. हात म्हणजेच वडाचे हात म्हणजेच पारंब्या आणि फांद्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खोलीतल्या एकमेव खुर्चीचा टिंबटिंब मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. रिकाम्या जागी येणारा शब्द आहे पाय. खुर्चीचे किंवा टेबलाचे पाय म्हणजेच आधारासाठी असलेले टेकू. यानंतर पुढेही काही प्रश्न आहेत. भिंतीलाही कान असतात ही म्हण आपण वापरतो. भिंतीला कपाप्रमाणे कान नसतात, भिंतीला कान असतात. हे कोणत्या अर्थाने वापरले आहे ते शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून सांगा. इथं विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जरी आपण गुप्त गोष्टी करण्यासाठी एखाद्या खोलीत गेलोत तरीसुद्धा खोलीच्या बाहेरून किंवा भिंतीच्या बाहेरूनही आपले संभाषण ऐकले जाते. त्यामुळे म्हटले जाते की भिंतीलाही कान असतात. याचवरीलप्रमाणे त्याच्या पैशाला पाय फुटले असेही आपण म्हणतो. यासारखी उदाहरणे शोधा व त्यांची माहिती करून घ्या. बोलण्यात त्यांचा वापर करा. आता पैशाला पाय फुटणे म्हणजे काय? विनाकारण अकारण जादा खर्च करणे, वाटेल तसा पैसा खर्च करणे. त्यामुळे आपण म्हणतो पैशाला पाय फुटले. प्रकारच्या तुम्हाला माहीत असलेल्या म्हणी तुम्ही अर्थासहित कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.